थँक्यू सो मच. ना मुलांना. हे काय मँगो खाऊ का? फ्री मध्ये भेटलाय. आमच्या होम मिनिस्टरचा वाढदिवस आणि तो वाढदिवस आम्ही उत्साहानं साजरा करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेलो आहोत. आलेलो आहोत एका थंड हवेच्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध पावलेलं आहे. महाबळेश्वर. महाबळेश्वर नाही, महाबळेश्वर. महाबळेश्वर. येस, आम्ही इकडे आलो. महाबळेश्वर. आणि आता वाजले रात्रीचे 11. केक कापण्याचा कार्यक्रम आमचा उशिरा झाला म्हणून आम्ही केक आणायला गेलतो. केक आणायला महाबळेश्वरला गेलो. कुठे गेलेलास केक आणायला? मॉन्जिनीस. केक करायचं होतं त्याच्यात वेळ झाला. आणा चुकू. गेला आणि मग आता थोडं उशिराने आलो. तर केक कापण्याचा कार्यक्रम रावणी फुगे वगैरे डेकोरेट केले. मेनिका थँक्यू. शौर्यानं सगळ्या लोकांनी मिळून डेकोरेशन केलेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू. पहिला फोन टाकला. अमी इकडे तू मी बोल ना. सॉरी तर बोल. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे डिअर कल्पना. हॅपी बर्थडे होम मिनिस्टर. ओ संकल्पना. ओ माय गॉड. डाडा उडवून दे. तू पकड डॅडी ना. हा ठीक आहे. बाय आलो. बाहेर नाही बेटा जाणार तिकडे. जा. तो कागद आय थिंक नीचे से घुमाने का रहते क्या? ओ डॅडी आज लगेच कसं आम्हाला 4-5 राऊंड मारता तरी आले पाहिजे ना. सोनू लगेच आता तुमच्या दोघं देखत. मित्रांनो, आजचा प्रवासाचा आहे आमचा 4था दिवस. आता 3:20 झालेले आहेत. तर आजूबाजूचे जे काही साईट सीन आमचे राहिलेले आहेत ते साईट सीन आम्ही आता एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. मॅडम तयार झालेत आणि मग चाय पाणी करून आपण आता आपल्या पुढच्या मार्गाला लागूया. महाबळेश्वर हे ठिकाण खरंच रिलॅक्ससाठी खूप चांगलं ठिकाण आहे. आणि खास करून गरमीच्या दिवसांमध्ये जायचं असेल ना तर आराम करायला घ्या. रूम घ्या,
खा पी आराम करा. कारण फिरणं मला वाटतं का सगळेच पॉईंट्स आपण बघितलेले असतात नेहमीच. कारण महाबळेश्वर मुंबईकरांना सातारा बऱ्याच सगळीकडून महाबळेश्वर हे सगळ्यांना डेस्टिनेशनच्या हिशोबात जवळच आहे. तर रिलॅक्स होण्यासाठी आणि आराम करण्यासाठीच मला वाटतं का इथे यायला पाहिजे. कोकणात आपण जाऊ शकतो पण कोकणात गरमीचा त्रास होतो आपल्याला. त्याच्यामुळे महाबळेश्वरमध्ये आता सध्या थंडी नाही आहे पण गरमी पण जाणवत नाही बिलकुल सुद्धा आणि शांतता इतकी आहे ना. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त शांत आणि रिलॅक्स वाटते, आनंद मिळतोय, एकांत वाटतोय, मनाला शांत वाटते आणि आराम पण वाटतो. राहुल शूट करतोय आणि राहुलला सांगितलेलं आहे की बंगलोचा जो प्रिमायसेस आहे तो चांगल्या पद्धतीने दाखव म्हणून. हा झुला आहे, या झुल्यावर बसून आपण मनमुरादपणे सकाळी नाश्त्याचा चाय पिण्याचा आनंद घेऊ शकतो अशा पद्धतीनं. ओके राहू. आणि समोर कार पार्किंग पण बऱ्यापैकी आहे आणि गेट जर म्हणाल बास्केटबॉल राहू दाखवतोय, याच्यात असं जंप मारून बॉल टाकायचा. ओके. आणि बाहेर आहे ना, बाहेर या अशा पद्धतीचे बंगलो आहेत. हा आपला गेट आहे, या रस्त्याने आपण आपल्या बंगलोच्या दिशेने येतोय. समोर ऑर्चिड्स म्हणून बंगलो आहे, तो देखील मी 3-4 दिवसापासून बघतोय तर तो बंदच आहे. आणि समोर सायली सांची आणि माझ्या मागे जर बघाल तर आपण ज्या बंगलोमध्ये आता राहिलोय तो बंगलो आहे. अप्रतिम आहे वातावरण इथलं, शांतता खूप आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. खूप काय गोष्टी निसर्गाच्या अनुभवायच्या असतील तर आपल्याला इकडे नक्कीच आवर्जून भेट द्यावी लागेल. आणि समोर जर बघाल या अशा पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा ही बंगलोचीच लाईन म्हणता येईल. हा बंगलो तर बंदच आहे. पत्रावालाच म्हणून याचे ओनर आहेत, समोर नेम प्लेटवर दिसतंय. मुंबई पुण्याकडची लोक आहेत ज्या लोकांनी इथे प्रॉपर्टी बनवून ठेवलेत आणि सीझन वाईज इथे टुरिस्ट सुद्धा येत असतील पण ऑफ सीझनला तशी काही इथे वर्दळ नसते. आमची कार ब्लॅक ब्युटी, आजूबाजूला कोणीच नाहीये, फक्त आपण आणि आपणच आहे. राहू फक्त खेळत असतो फुटबॉल. राहू, सई आणि शौर्या हे रात्री 12-1 वाजेपर्यंत फुटबॉल खेळतात. हे बघा, बघू टाकून दाखव. अरे यार, व्हेरी गुड. खूप छान आहे. चला मॅडम निघालेत, पुढच्या प्रवासाला लागूयात. आणि जर खरोखर पुढे काय दाखवण्यासारखं असेल तर तेही दाखवण्याचा प्रयत्न करतो. मोठेपणापेक्षा ना आम्ही शेतकऱ्याच्या मुली असल्यामुळे असं खूप आवडतं बघायला. जसं आहे तसंच, हो, मातीमध्ये. आणि हेच खरं आपलं जीवन आहे. ज्याला कळालं त्यालाच ते समजतं. त्यामुळे काय झालं की महाराष्ट्रात एवढी लोक जोडली गेली तर आपल्याला की लई मोठं म्हणजे आता तुम्हीच डायरेक्ट भावनिक झालात, मलाच ते खराब वाटलं. 7-7.5 फॉलो केलेली लोक आहेत आणि बघणारी लोक तर कितीतरी आहेत. म्हणजे प्रत्येक जो आहे तो लाखातनी जातो, मिलियन्स मध्ये जाते. असं तेवढा विचार पण नसेल केला. हो, नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, आपण जे काम केलं ना ताई, एक तर माणुसकीच्या नात्याने आपण काम करतो, थोड्या क्वांटिटीमध्ये काम करतो पण ते क्वालिटीमध्ये करतो. दुसरी गोष्ट म्हणजे फॉलोअर्स वाढावे किंवा पैसा मिळावा किंवा फेम मिळावं यासाठी आपण काम केलंच नाहीये. सुरुवातीला कंटिन्यू व्हिडिओ पडायचे माझ्याकडून, पण आता हल्ली असं झालेलं आहे की आता वेळच मिळत नाहीये मला. त्याच्यामुळे 4-5 दिवसातून एखादा व्हिडिओ मी टाकते. ते पण कसं होतं की माणूस आशेनं वाट बघत बसतं की चला आज ताईंचा व्हिडिओ येईल, काहीतरी बघायला मिळेल, काहीतरी माहिती मिळेल, या उद्देशानं ते मला टाकणंच भाग होते. थोडक्यात असं होतं की फसलेल्यागत होतंय की मी विनाकारण माझ्या आशेवरती एवढी माणसं बसतात, असं होतंय. असं त्याला ऑप्शन करू शकता का वीकली 1 दिवस द्या. ते तर झालंच की, पण काही विषय असे येतात वगैरे हा, आणि जस्ट 5 मिनिटाचं, हो, आठवडाभराचं 5 मिनिटात होणार नाही पण 5 मिनिटाची वेळ द्या. कारण आता नक्कीच. इथून पुढे आणखीन तुम्ही जास्त बिझी होणार आहे. बिझी होणार आहे नक्कीच. कारण आता आम्ही ठीक आहे एवढा रस्ता वगैरे हे आहे हा, पण आवर्जून लोक भेट द्यायला येतात. हो, आवर्जून म्हणजे मला वाटतं आता सुरुवात करून ना जवळजवळ 1 3 ते 4 वर्ष झालेली आहेत.
तर 4 वर्षामधील एक अनुभव जर बघितला ना, तर बरेच लोकांना आपल्या फार्मवरती यायचं होतं, आपल्याला भेट द्यायची होती, आपल्याला भेटायचं होतं, पण मी माझा मोबाईल नंबर किंवा माझं लोकेशन मी शेअर केलं नव्हतं. आणि जसं मी कंपनीचं लोकेशन म्हणजे कंपनी स्टार्ट केली, शिवाय कंपनीचा कस्टमर केअर नंबर लॉन्च केला आणि तो लॉन्च नंबर बरोबर मी फार्मचं लोकेशनसुद्धा टाकलं, तर मला कंपनीच्या निमित्त कॉल येतातच. पण ताई तुमच्याबरोबर बोलण्यासाठी आम्ही कॉल केलेला आहे, आम्हाला फार समाधान वाटतं, तुम्ही आमचीच कोणतरी मुलगी आहे, आई आहे, बहीण आहे असं त्यांना वाटतं. डायरेक्ट कॉल तुम्ही रिसीव्ह करा. होय. मी यांना पण बोललं तर हे बोलले कस्टमर केअरचा नंबर आहे, मग तिथे कोणीतरी स्टाफ असतो, मी आवाज ऐकला म्हटलं बापरे हे खूप छान आहे, डायरेक्ट तुमच्याशी संभाषण होतंय आमचं. हो. खूप मोठी गोष्ट आहे ही पण. आणि आता जसं फार्मचं लोकेशन टाकलेलं आहे ना, मला वाटतं काहीतरी डिसेंबरपासून जवळजवळ दर शनिवार रविवार एक 10-12 गेस्ट तर आपल्या फार्मला व्हिजिट द्यायला येतातच. सॅटर्डे संडे त्यातले बरीच माणसं माणुसकीच्या नात्याने येतात, बरीच माणसं स्वतःच्या फायद्यासाठी येतात, बरीच माणसं ज्यात तुमच्यासारखे असतात जी डायरेक्ट भावनिकच होतात. आता जी फॅमिली आलेली त्याही सकाळी ॲक्च्युली आले ते महाबळेश्वरमध्ये, त्यांनी मला सकाळी कॉल केला, ताई आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी वायला काही पार्सल वगैरे टाकायला गेलेले, तर मला यायला 1 वाजला. 1 वाजेपर्यंत त्यांनी मुलांना थांबवून ठेवलं आणि मी आता फार्मवरती आले. मी त्यांना फोन केला, ताई मी आलेले आहे, तुम्ही येऊन भेटू शकता. मग ते आले, थोडंसं इकडं तिकडं आम्ही फिरलो वगैरे, सरबत वगैरे त्यांना केला, जाम स्ट्रॉबेरी वगैरे घेतली आणि आता गेलीत निघून. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, की गावाकडची जी माणुसकी आहे ना, ती माणुसकी कशी असते हे थोडक्यात आपण सादर केलेलं आहे आणि तेच माणसांच्या मनाला जुळलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटतच नाही ही कोणतरी रील स्टार आहे किंवा युट्यूबर आहे किंवा कोणतरी प्रसिद्ध फेमस आहे असं वाटत नाही, त्यांना घरगुतीच वाटतं. तुमचं साधेपण आहे ना, मला जास्त जोडत चाललंय. नक्कीच नक्कीच. आणि कधीच याला सोडू नका. नाही जसं आहे तसं. जरी मला मी साताऱ्यात वाईमध्ये पण गेल्यानंतर तुम्ही आता ऑफिसेस नगरपालिकेचे वगैरे असतात, हो. पण जे बोलतात, आम्ही सकाळीच त्या आजींचा व्हिडिओ हो पेन्शनचं काम होतं. पेन्शनचं काम होत नाही या म्हणजे गोष्टी तुम्ही करताय ते खूप जास्त हो. म्हणजे कसं आहे, शेतकरी म्हटलं तर त्याला प्रत्येक फील्डमध्ये काम करावं लागतं. शेतकरी म्हटलं की त्याला शेती आली, शासकीय कामं आलीत, सरकारी योजनेची कामं आली, तर त्याला स्वतःलाही ते काम करावं लागतं. मग आपण जर त्या क्षेत्रामध्ये आहोत तर आपल्याला ज्या समस्या आहेत त्या इतरांनाही येता येत, मग ते जर आपण सादर केलं तर कळेल तरी की बाबा काही ना काहीतरी अशा रीतीने काम बदल होणार ना. आणि आज मी बोलते, मी कुठेतरी दोषी होते ठीक आहे, पण उद्या माझ्या पावलावरती कोणतरी पाऊल टाकणारच आहे. मोठा माणूस होण्यासाठी ना दोष लावून घ्यायला लागतो, त्यानंतरच मोठा माणूस होतो. लक्षात ठेवा, तुम्ही विरोधक जितके वाढवाल तुम्ही पुढे जाणार. नक्कीच ताई. पर्सनली हा अनुभव आहे. मग विरोधकांना लक्ष पण नाही द्यायचं, तर अजिबातच नाही द्यायचा, इग्नोर करत जायचं, आपण आपलं करत राहायचं. आणि याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाहीये का तुमच्यापर्यंत माणसं येत आहेत. नक्कीच. असं तुमच्या गावातल्या लोकांना वाटत असेल, जळणारे वेगळे असतील. हो नक्कीच. काही प्रॉब्लेम नाहीये, पण नक्कीच. हो, ते म्हणत आहे ना, जलने वालों की दुआ है इसलिए हम आगे चल रहे हैं. काही प्रॉब्लेम नाहीये. साथ दोघांचे एकमेकांना खूप छान आहे. हो, म्हणजे थोडक्यात एक असं आहे की फॅमिली खूप मोठी आहे माझी, सासरकडील सुद्धा आणि माहेरकडची सुद्धा. बट मिस्टर शेती करतात. मलाही लहानपणापासून शेतीची आवड होती, तर आमच्या आजी आजोबांसोबत आम्ही गुरातनी जायचो, भात कापाय जायचो, गहू कापाय जायचो, जमत नसलं तरी करायचो, पण तो एक वेगळा आनंद होता. आणि मग ती शेती लग्न झाल्यानंतर ना मग मिस्टर शेतीच करत होते, मग स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात मी पडले. मग ते करत करत एवढं चांगलं नॉलेज बसलं की झोपत जरी कोणी विचारलं काय करायचे, हा असं करायचे सहज सांगून होतं. हो. तुमचं शिक्षण किती? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन झालं. वय 34 आहे. 34 आहे. कमी वयामध्ये खूप दांडगा अनुभव घेताय. होय का? कारण काय माहितीये, ह्या एज मध्ये अनुभव असतो आपल्याला, जास्त नाही, हा. पण आता जो अनुभव तुम्ही घेतलाय किंवा माणसं जी कनेक्ट होत आहेत 3-4 वर्षांमध्ये समजा, हा. माझ्या मते तर मी तर तुम्हाला खूप जास्त लाईक करते. नक्कीच. मी बिझीच असते. हा. रील असा कधी मध्ये आला तर मी नक्की मत टच करते, आणखीन काही नवीन आलं होतं का मी मिस तुम्हाला. पण असं होतं ना कधी कधी का मिस झालं असेल तर मग बघता 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 असं होतं का रात्री 2-3 मी थकलेली असते, हा. पण 3 वाजले तरी तुमचे रील मी स्क्रोल होय का? ऐकत जावं असं वाटतं. मध्ये असं वाटतं की शेतात तुमच्या पक्ष्यांना घेणं असं, तुमच्या दोघांच्या गप्पा असू दे किंवा तुम्ही स्ट्रॉबेरीची माहिती देताय, या सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप छान वाटतात तुमच्या. हो. आणि कसं होतं, शहराकडे जाऊन माणूस या गोष्टी फार मिस करते. भले आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा त्यांना जो आनंद मिळतो ना, तो आनंद देखील माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. शिवाय माझी मस्त शिकला. हो, गुजराती मला येते.
कसं काय मग? ऍक्च्युली आई होय का? कारण मी त्यांना बोलले का एवढी परफेक्ट गुजराती भाषा बोलतात, कसं शक्य आहे? बिझनेस आपण थाटलाय, त्यासाठी आपण आपल्यामध्ये डेव्हलपमेंट आणायला पाहिजे. हो. पण मला वाटतं ही फॅक्टरी चालू करून किती वर्ष झाली? ऍक्च्युली स्वप्न 5 वर्षाचं होतं, जे आता अस्तित्वात उतरलेलं आहे. तर सेलिंगचं आत्ताच चालू केलं? मला वाटतं 4 महिने, दसऱ्याच्या टायमाला चालू केलं. फक्त 4 महिने? 4 महिने. त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला समोरून म्हणजे कमेंट आलेली कस्टमरची हा. म्हणजे गुजरातीमध्ये व्हिडिओ बनवा किंवा काय. हा. किंवा म्युझिक असं म्हणून इतकी परफेक्ट 2 शब्द बोलून टाकले तर बरं होईल. नमस्कार सर, केम छो? तर हे खूप जास्त धंद्यासाठी पूरक होतं. आणि बऱ्याचशा ज्या भाषा आहेत जे शिकण्याचे प्रयत्न माझे चालू आहेत. फक्त एवढंच की वेळेचा अभाव असल्यामुळे जरा वेळ मिळत नाहीये. आणि फॅमिली मोठी आहे, पण शेतीच्या क्षेत्रात आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही दोघंच असतो, शिवाय माझी मुलं असतात. आता आपल्याला आवड असल्यामुळे आपण इतरांना तर खेचू शकत नाही आपल्या मागं की या तुम्ही, असं होतं. तर चाललंय, ठीक आहे. मेन म्हणजे महाराष्ट्रातून जो सपोर्ट मिळतोय ना तुमच्यासारख्या माणसांचा, तो खूप मोठा आहे. आणि हा सपोर्टच मला पुढे घेऊन जाणार, हे 100%. आता सध्या जरी म्हणजे रस्ता कठीण वाटला हा, तरी पुढे खूप छान रस्ता असणार. नक्कीच. हा रस्ता ऍक्च्युली हा रस्ता महाबळेश्वरला डायरेक्ट कनेक्ट होतो. अर्ध्यापर्यंत इकडून झालेला आहे, अर्ध्यापर्यंत इकडून झालेला आहे. मधलाच हा भाग जरा बाकी आहे. तर आता हे गावातील रस्त्यांचं काम चालू आहे. तर सांगितलेलं आहे इकडच्या रस्त्याचं काम होईल, पण आता पावसाळा लागतोय, काय होईल काय नाही त्याच्यावरती आहे. पावसाळ्यात करू नाही शकत. हो. वाचनाची खूप आवड आहे मिस्टरांना. होय का? ते खूप चांगल्या पद्धतीने मांडतात. हा. त्याच्यामुळे मग ते इतर ठिकाणी पण गेल्यानंतर माहिती खूप छान पद्धतीने देतात. मग सगळ्यांचा आग्रह होता, पण ते नको, ते पण आमची समाजसेवक आहेत. होय का? नवी मुंबईमध्ये आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. हा. दोघे पण हम्म. म्हणजे परखड मत आम्ही आमचं होय का? बळा नाही. थँक्यू. कॅमेरामॅन सरबत लीजिए. थँक्यू. चांगला प्रतिसाद आहे आपल्या जामला. एवढंच की इतर काही प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती R&D करणं असेल, लॅबचे रिपोर्ट घेणं असेल, तर याच्यासाठी वेळ लागतो. कारण की आपल्याला मार्केटमध्ये असं काम करायचं आहे की आपल्याला चालू करायचं आहे लगेच बंद करायचं अशी हिशोबानं काम करायचं नाही. आपल्याला लॉंग टर्म साठी काम करायचं आहे. त्याच्यामुळे एक एक प्रोडक्ट आणताना विचारपूर्वक काम ते करावं लागतं. आता हनी स्ट्रॉबेरी जाम येतोय, शिवाय ओरिजिनल हनी आपल्याकडे अवेलेबल होणार आहे. केरळमधील काही शेतकरी आहेत ज्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे, तर त्यांच्याकडून हनी आपण आणलेली आहे. शिवाय लॅबमध्ये टेस्ट करायला आपण दिलेली, तर लॅबचा रिपोर्ट खूप उत्तम आलेला आहे. त्याच्यामध्ये कोणती भेळ मिसळ नाहीये, शिवाय जो थिकनेस पण आहे तो सगळा उत्तम आहे, योग्य आहे. केरळचीच खाली का आपण? केरळमध्ये जंगल जास्त आहे. फर्स्ट टेस्ट शेतकरी म्हटल्यानं ओरिजिनल ब्रँडच इथं मिळणार. सव्वीसशे लोक तुमची लोक आहेत स्ट्रॉबेरी विकणारे, की तुम्हाला स्ट्रॉबेरी देतात? हो, यंदा आम्ही जवळजवळ काहीतरी 3 ते 4 टन माल गोळा केला, जो कोल्ड स्टोरेजला वाईमध्ये नेऊन ठेवलेला आहे. जशी आपल्याला गरज पडेल जामची बॅच बदलण्यासाठी, तसं आपण आणून या डीप फ्रीजर मध्ये ठेवू, सेव्ह करतो. तर आता आपण जो माल घेतो ना, तो व्यवस्थित साफ स्वच्छ निवडून वगैरे आपण ठेवलेला आहे. असे 5-5 किलोच्या बॅच आहेत. पूर्णपणे अगदी हायजेनिक पद्धतीने आपण ही कामं करतो. स्ट्रॉबेरी शिरायची, धुवायची 2-3 पाण्यामध्ये, आणि मग असा स्वच्छ माल ठेवायचा. बर्फ टाकली नाही, डीप फ्रीजर मध्ये ठेवलेलं आहे. हा, त्याच्यामुळे आणि हा माल तुम्हाला जसा लागेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आपण काढायचा आणि यूज करायचा. हा, राईट, तो ठेवून घ्यायचा. म्हणजे एक शेतकरी जर एका व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उतरला, तर तो किती स्किल मध्ये काम करतो हे थोडक्यात आपण सादर करतो किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण की शेतकऱ्याला म्हणजे असे कमी लेखलं जातं. त्याला काय कळतंय, तो शेतीत काम करणारा, त्याला मातीत उठता बसता येत नाही, धडका काय, त्याचे कपडे बघा किंवा काय, ही जी मानसिकता आहे ना, ती मानसिकता चेंज करायचं काम करतात. म्हणजे तुमच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडून येत आहेत. हो, इनडायरेक्टली कसं होतं, अमेझॉनवर बरेचसे शेतकरी, अमेझॉनवर आपण माल खरेदी करतो, पण शेतकऱ्यांचा बरेचशा लोकांचा माल विकायचा कसा, हे पण मोटिवेशन आपण देतो. आता बरेचसं आपण रास्पबेरी याचे व्हिडिओ बनवलेले, ही 1000 ते 1200 रुपये किलो आहे. अच्छा. ही आहे ब्लॅक वाली रास्पबेरी. दुसरी रास्पबेरी आहे त्याची गोल्डन मध्ये असते, जी काहीतरी 850 रुपये किलो असते. आणि ह्याच्यापेक्षाही जास्त रेट मध्ये विकणारी रास्पबेरी म्हणजे जी रेड येते, पूर्ण रेड असते, ती 3000 रुपये किलो आहे. अरे बापरे. आणि या रास्पबेरीचं प्रशिक्षण
किंवा ही राजबेरीची रोपं आपण शेतकऱ्यांना यावर्षी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या राजबेरीला जर आपण डिहायड्रेशन मध्ये सुकवली तर याची सेल्फ लाईफ वाढणार आहे आणि मार्केटमध्ये हिच्यासारखं म्हणजे रेट कशालाच नाही. आता ही आपण डीप फ्रीजर मध्ये ठेवलेलं आहे, याच्यावरती प्रोसेस करायची आहे, मात्र तुम्ही टेस्ट करू शकता. हो, आणि झाडालाही तुम्हाला मी टेस्ट करायला झाडावरती आहे ते सुद्धा टेस्ट करायला घेऊन जाऊ शकतो. चलो पकड़ के बैठो, चालू कर रहा है सर. चालू हो गया सर. बाबू पकड़ के बैठना, छोड़ने का नहीं. कितना मिनिट का है? 3 मिनट का. कुछ नहीं होएगा, पकड़ के बैठे थे. How is the feeling? Perfect. It was so good. I wish I would have carried my. Why are you running along with me? I wish I would have carried my phone with me for the video. It was so fun. The view was so great down the valley. That's good. मैडम कैसा रहा एक्सपीरियंस? ओवरऑल एक्सपीरियंस से समथिंग अबाउट योर. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अलग टाइप का झूला था लेकिन रिस्क लग रहा था इसलिए. हाँ, लेकिन ये बात है कि 10 इयर्स के ऊपर वाले बच्चे बैठ सकते हैं, 10 इयर्स के पहले नहीं. तो राव को बैठने के लिए नहीं मिला है तो राव के लिए बुरा लग रहा है. तो 10 इयर्स के बाद राव आएगा ना तो राव को 5 टाइम, राव ने बोला है मुझे 5 टाइम कंटिन्यू बैठना है. चलेगा राव? हम लोगों को तो बहुत मजा आया. अलग टाइप का झूला था अरे ऐसा लग रहा था तुम लोग घोड़े पे बैठे हो. बाल भी उड़ रहे थे. और सस्ता वाला है और अच्छा है. सीधा. ओनली 100 रुपीज. काका काय बोलतात ना? कसं काय एवढ्यात कसं काय ओळखलं तुम्ही? नाही, मुलीने ओळखलं म्हणजे. अरे तू मूर्ती राहण्यासाठी फोन आमचे ते हा, कसं आहे आता तुम्ही सुपरस्टार आहात ना. नाही ओळखत नाही काय. मैंने सुपरस्टार तुमची सिरीज मी लेह लडाखची ओके. जवळपास सगळी बघितली अच्छा अच्छा. आणि खरोखर मेहनत आहे त्याच्यामध्ये. मेहनत तर खूप मेहनत प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत शिवाय काहीच नाही. पण ती मेहनत वेगळ्या पद्धतीची आहे. त्याच्या- ती मेहनत म्हणजे काही हिंमती लागते. आणि अशा गाड्यामध्ये कुणीही फिरते. आता मी पण कॅरेवन करणार नाही तयार आता. हिच्यावर फिरायला हिंमत लागते. हिच्यावर काय आहे ना, हिच्यावर आपदा होती, भरपूर ताप होतो, पण एक काय म्हणते ते एक ट्रॅव्हलिंगची खरी मजा ती हिच्यावर खरी. MS-45 आखलूच ना. हा. अच्छा, अकलूच का तुम्ही प्रॉपर? टेंबोरी पासून टेंभुर्णीचं काय सांगतो? टेंबोरीतलाच आहे ना मी. प्रॉपर टेंभुर्णी मध्ये. पण अकलूच तर तुम्ही आपली तो MH-85 आहे ना, पाशिंग 85 आहे. पण प्रॉपर अकलूज. टेंभुर्णी. हा, मी आता बाईकर कधी आलो असतो तर तुमच्याकडे येणार होतो आम्ही. अच्छा अच्छा. माहिती आहे? एकदा या आमच्या आई खूप छान घरात. आहे. आमचं घर एकदम साधं आहे. बघितलं म्हणूनच मी सांगितलं आई खूप छान आहे. हो, आई आई छान आहे, दादा खूप छान आहे तुमचे, खास करून. आता त्यांना जायचंय मुंबईला ताज हॉटेलमध्ये. खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं आई वडिलांसाठी करताय. तरी करायचं हेलिकॉप्टर मध्ये बसवलं. ते कधी त्यांना जवळ नव्हतं कधी बघितलं, त्यांना बसवलं. ही आपल्यासाठी लय मोठी अचीवमेंट आहे. आईचा अनुभव मस्त होता. अरे आई वडिलांसाठी जेवढं काय करणार तेवढं करायचं, कारण की आई वडिलांची माया आता ती माया कधीच कोणी देऊ शकत नाही. त्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. गुड आफ्टरनून मंडळी. आता वाजलेत 12 वाजून 10 मिनिटं झालेत. तर ही होती आमची 5 दिवसाची जर्नी महाबळेश्वर मध्ये, जे की आम्ही नेहमी येत असतो, पण ह्यावेळेस एक वेगळा अनुभव होता जो की आम्ही तापोला बघितला. आणि मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणावरती राहून आम्हाला इतकं समाधान आणि शांती मिळाली आहे ना, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ. तर ही होती आमची 5 दिवसाची टूर. दुपारचे 12 नाही, 12:45 वाजला. अच्छा, 12:45 वाजलेला आहे आणि परतीच्या मार्गाला लागायचं आहे. 6-7 तासाचा प्रवास असेल थांबत थांबत. बघूयात ट्रॅफिक कशा पद्धतीचे आहे. जास्त ट्रॅफिक असेल तर मग जास्त वेळ लागेल. प्रयत्न करूयात अंधार व्हायच्या आत पोहोचण्याचा. ओके, रिटर्न जर्नी स्टार्ट.
चलो, खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. लेट्स मूव.